नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेंद्र तुमचे टेक्निक सर्कल चॅनलवरती स्वागत करतो. पोलीस भरती 2020 या सिरीजमधले हे आपल्या चॅनलवरती दुसरे लेक्चर आहे आणि गणित या विषयावरती पहिले लेक्चर आहे. जर याच्या अगोदरचे तुम्ही लेक्चर पाहिले नसेल तर आपल्या चॅनलवरती भेट द्या आणि ते लेक्चर तुम्ही पहा, कारण त्या लेक्चरमध्ये जनरल स्टडीज म्हणजेच इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान या घटकाचे या विषयाचे मागील वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या विश्लेषण व्यवस्थितरित्या दिलेले आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच बघा, त्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला तर मग आज आपण वळूया आजच्या लेक्चरला. आजचे लेक्चर हे आपले गणितमधले पहिले लेक्चर आहे. गणित हा विषय जर पाहिला तर तो समजला तर आपल्याला आउट ऑफ आउट मार्क देतो आणि जर समजला नाही तर आपल्याला चांगले मार्क घेणे खूप थोडे अवघड जाते. त्यामुळे मित्रांनो, गणित या विषयाला फ्रेंडली घ्या तरच तुम्हाला तो विषय चांगले मार्क मिळवून देईल. पोलीस भरती हा जर घटक बघितला तर या पोलीस भरतीसाठी गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे व हा गणित विषय आपण आपल्या चॅनलवरती सोप्या पद्धतीने विथ ट्रिक 8 ते 10 सेकंदामध्येच कोणत्याही लेवलचा प्रश्न सोडवणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जो बेल आयकॉन दिलेला आहे तो क्लिक करा, म्हणजेच मी नवीन एखादा व्हिडिओ टाकले तर तुम्हाला इमिडिएटली ते मिळेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर मग आज वळूया आपले लेक्चरला. आज आपले लेक्चर आहे ते ट्रेन या घटकावरती. मित्रांनो, ट्रेन हा जर घटक आपण पाहिला तर या घटकामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे जर आपण व्यवस्थित विश्लेषण बघितले आणि ॲनालिसिस केली तर 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. म्हणजेच मागील प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 4 ते 5 प्रश्न ट्रेन या घटकावर आहे. त्यामुळे आपण हा ट्रेन टॉपिक पहिल्यांदा घेतलेला आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला ते 4 मार्क हे मिळतील याची मी शाश्वती देतो. तर बघा, ट्रेन हा जर आपण घटक बघितला तर यामध्ये बऱ्याच जणांचे युनिट कन्व्हर्जन करायचे 5/18, 18/5 असं बरंच काही कन्व्हेन्शनल मेथडनी सॉल्व करतात आणि इथे कन्फ्युजन असते. मित्रांनो, हे कन्फ्युजन पूर्णपणे आपण या लेक्चरमध्ये स्किप करतो आणि नवीन पद्धतीने आपण काय करणार आहे, हे विथ ट्रिक सॉल्व करणार आहे. तर बघा मग आपण काय करणार आहे. 72 किलोमीटर प्रति तास याचे जर आपण कन्व्हेन्शनल मेथडनी सॉल्व केले तर काय येईल, 5/18 मल्टिप्लाय केलं तर 20 मीटर प्रति सेकंद येईल. जर हे व्हिडिओ समजत नसेल तर पॉज करा आणि ते पहा, कारण आपल्याला कमी वेळेमध्ये लेक्चर द्यायचे आहे. बघा, 72 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 72 गुणिले 5/18 बरोबर 20 मीटर प्रति सेकंद हे आपल्याला एक्झाममध्ये काढावे लागेल. मित्रांनो, हे मी पूर्णपणे स्किप करतो आणि तुम्हाला एक बेस्ट ट्रिक देतो. काय ट्रिक करायची आहे की मीटर प्रति सेकंद न करता मीटर प्रति 36 सेकंद करूया. ते प्रति 36 सेकंद तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आता प्रति 36 सेकंद कसे करणार तर बघा, यासाठी काय आहे, 20 मीटर प्रति सेकंद आहे, म्हणजे 20 मीटर एका सेकंदाला. तर प्रति सेकंद प्रति 36 सेकंद म्हणजे काय, एकाला 36ने मल्टिप्लाय करा किंवा गुणा, म्हणजेच काय येईल, 36ने 1ला गुणल्यानंतर 36 सेकंद येईल. जर तुम्ही उजव्या साईडला 36ने गुणले तर डाव्या साईडलाही 36ने गुणा, म्हणजेच तुमचे काय उत्तर येईल, 20 गुणिले 36 बरोबर 720 मीटर प्रति 36 सेकंद. आणि जर तुम्हाला याचे किलोमीटर प्रति सेकंद पाहिजे असेल तर 720 वरचा 1 शून्य तुम्ही काढा, म्हणजेच 72 किलोमीटर प्रति तास हे तुम्हाला उत्तर मिळेल. मित्रांनो, याच्यामध्ये तुमच्या आता लक्षात असं आलं असेल, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की काय, प्रति 36 सेकंद तुम्हाला काढायचे आहे. आता बघा, आता कसं काढायचं. आता बघा, 50 किलोमीटर प्रति तास याचं मीटर प्रति 36 सेकंद कसे तुम्ही कन्वर्ट करणार, तर 50 वर 1 शून्य ॲड करा, म्हणजेच काय होईल, 500 होईल, म्हणजेच 500 मीटर प्रति 36 सेकंद. संपलं. आता जर तुम्ही 60 किलोमीटर प्रति तास असं जर तुम्हाला आलं तर तुम्ही कसं करणार, 60 वर 1 शून्य देणार, म्हणजेच 600 मीटर प्रति 36 सेकंद. 70 किलोमीटर प्रति तास आलं तर तुम्ही काय करणार, 70 वर 1 शून्य ॲड करणार, म्हणजेच तुमचं काय येईल, 700 मीटर प्रति 36 सेकंद.
880 किलोमीटर प्रति तास जर आले तर त्याचं मीटर प्रति 36 सेकंदामध्ये कसं कराल तुम्ही? तर फक्त 80वर 1 शून्य द्या, म्हणजेच 800 मीटर प्रति 36 सेकंद. तसंच 90 किलोमीटर प्रति तास आलं तर काय करणार तुम्ही? 90वर 1 शून्य द्या ना, म्हणजेच काय येईल तुमचं? 900 मीटर प्रति 36 सेकंद. जर 100 किलोमीटर प्रति तास आला असेल तर मीटर प्रति 36 सेकंद कसं तुम्ही कराल? तर 100वर 1 शून्य तुम्ही ठेवाल, म्हणजेच 1000 मीटर प्रति सेकंद. येते मित्रांनो लक्षात तुमच्या? तर असंच तुम्हाला करायचं आहे. आता याच्या रिव्हर्स ही प्रोसेस आहे, तर त्या रिव्हर्स प्रोसेसमध्ये मी कसं केलेलं आहे? मीटर प्रति सेकंदचे किलोमीटर प्रति तास केलेले आहेत. ती मी प्रोसेस तुम्हाला पुढेही सांगेल. आत्ता जर बघायचं असेल तर तुम्ही हे पॉज करा आणि तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या. तर मला आता फक्त इतकंच सांगायचं होतं की किलोमीटर प्रति तास आलं की त्याच्यावर 1 शून्य ठेवा, म्हणजेच ते मीटर प्रति 36 सेकंद होईल. चला तर मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. हे जे प्रॉब्लेम आहेत ते 2017 या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहेत. तर चला आपण बघूया मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका विथ ट्रिक 10 सेकंदामध्ये कशी सॉल्व करायची. बघा, एक प्रश्न पडलेला आहे. 400 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे, तर एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? आता बघा, हा जर प्रश्न बघितला तर मी तुम्हाला 1-2 सेकंदात सांगेल की 20 सेकंदामध्ये त्या ट्रेनला तो खांब ओलांडण्यासाठी वेळ लागेल. आता तुम्ही म्हणाल कसं सांगितलं की मला माहीत आहे म्हणून? असं नाही. आता बघा, मी तुम्हाला सांगतो की ते कसं सॉल्व करायचं. बघा, यासाठी मगाशीच मी तुम्हाला काय सांगितलं की किलोमीटर प्रति तास आलेला आहे, तर त्याच्यावर 1 शून्य ॲड करा, म्हणजे तुम्हाला मीटर प्रति 36 सेकंद मिळेल. आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 72 किलोमीटर दिलेलं आहे. बघा, 72 किलोमीटर प्रति तास. मग तुम्ही काय करणार? 72वर 1 शून्य देणार, म्हणजेच तुमचं काय येईल? 720 मीटर प्रति 36 सेकंद. बघा, आता मी इथे तुम्हाला दिलेलं आहे की डाव्या बाजूला मीटर आहे आणि उजव्या बाजूला माझं काय आहे? सेकंद आहे. आणि त्याच पद्धतीने मी सॉल्व केले. बघा, 72वर 1 शून्य दिलं, 720 मीटर प्रति 36 सेकंद. तर मला काय सांगितलं की 400 मीटर लांबीची आगगाडी त्या विजेच्या खांबाला जर ओलांडायचं असेल तर त्या ट्रेनची जी टोटल लांबी आहे ती क्रॉस होणं गरजेचं आहे, तरच तो विजेचा खांब काय होईल? तुमचा ओलांडेल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे? 400 मीटरला किती? तर आता इथे काय आलं आपलं? 72वर 1 शून्य ठेवला, म्हणजे 720 मीटर 36 सेकंदात. तर 400 मीटर किती सेकंदात? क्रॉस मल्टिप्लाय पण करा तुम्ही किंवा तिरकस गुणाकार करा, तुम्हाला ते उत्तरही येईल. पण आपल्याला तिरकस गुणाकार करून भागाकार करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, तर आपण डायरेक्ट कसं सॉल्व करणार? मित्रांनो, असे प्रश्न आयोग जो विचारतो त्यावेळेस अशाच पद्धतीच्या व्हॅल्यू देतो की तुम्हाला ते डिरेक्टली बाय व्हिज्युअल तुम्ही बघितल्या तुमच्या लक्षात येतं की कुठल्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलेलं आहे, कुठल्या फॅक्टरना त्या संख्येला डिवाईड केल्यानंतर ती संख्या येईल. आता इथे जर बघा, 72 720ला कितीने मी भागू त्यावेळेस माझं 36 सेकंद येईल. तर माझ्या लगेच लक्षात येईल की 20नं भागल्यानंतर 720ला माझं 36 उत्तर येईल. मी तेच करणार आहे. मी काय करेल? 720ला 20ने भागेल, म्हणजेच काय येईल? 36 सेकंद आलेला आहे. तर मग 400ला कितीनं भागल्यानंतर 20ने भागल्यानंतर किती येईल? तर 400ला 20नं भागल्यानंतर 20च येईल, म्हणजेच त्या ट्रेनला 20 सेकंद लागतील एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी. जर कुणाला समजला नसेल तर परत एकदा मी हा प्रॉब्लेम सॉल्व करतो. बघा, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की काय करायचं? किती किलोमीटर प्रति तास वेग दिलाय तो बघायचा. तर इथे किती दिलाय? 72 किलोमीटर प्रति तास. तर आपल्याला मीटर प्रति 36 सेकंद. मी काय सांगतो? आपली ट्रिक काय? प्रति सेकंद नसून प्रति 36 सेकंद आहे. तर मग काय करायचं की 72वर 1 शून्य ॲड करायचं, म्हणजे काय आलं? 720. आणि हे 720 काय असेल? मीटर असेल. तर मग 720 मीटर प्रति 36 सेकंद. तर मग 720 पासून 36 कसं मिळालं? तर 720ला मी 20ने भागल्यानंतर 36 आलं. तर मग मला किती आहे? 400 मीटर लांबीची आगगाडी आहे, तरच तो खांब विजेचा ओलांडेल. म्हणजेच 400ला मला 20नंच भागावं लागेल. मग 400ला 20नं भागल्यानंतर काय आलं? उत्तर माझं 20च आलं. म्हणजेच त्या ट्रेनला तो विजेचा खांब ओलांडण्यासाठी 20 सेकंद लागतील. बरोबर आहे? नाही समजला तर तो पॉज करा व्हिडिओ आणि परत बघा. ठीक आहे? तर घेऊया पुढचा प्रॉब्लेम. बघा, पुढचा प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे. 2017ला विचारलेला आहे. 130 मीटर लांबीच्या एका पुलास
ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल? वेगात झाले पण ते काय आहे, वेळात ओलांडेल. आता बघा मित्रांनो, मी डिरेक्टली तुम्हाला उत्तर सांगेल की याचं उत्तर 24 आहे. 24 मला का समजलं ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा, मी काय करतो, मीटर सेकंद, मीटर तुमच्या कोणत्या साईडला घेईल, मी डाव्या बाजूला घेईल आणि सेकंद हे उजव्या बाजूला घेईल. आता बघा, तुम्हाला काय दिले, 36 किलोमीटर प्रति तास. मी तुम्हाला अगोदरच काय दिलं, किलोमीटर प्रति तास दिलं आहे, त्याच्यावर 1 शून्य टाका किंवा 1 शून्य ॲड करा. म्हणजेच 36वर 1 शून्य दिला म्हणजेच काय झालं, 360 मीटर प्रति 36 सेकंद. बरोबर आहे. म्हणजेच 360 मीटरला प्रति 36 सेकंद. तर आपल्याला किती मीटर घालवायचे आहे किंवा किती मीटर क्रॉस करायचं आहे डिस्टन्स, अंतर, तर 130 मीटर पूल आणि ट्रेनची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी 110. तर टोटल त्या रेल्वेला जर तो ब्रिज क्रॉस करायचा असेल किंवा ओलांडायचा असेल तर किती अंतर पार करावं लागेल. स्वतःचे रेल्वेची लांबी जी 110 मीटर आहे आणि त्या ब्रिजची लांबी 130, म्हणजेच 130 अधिक 110 240 मीटर इतकी लांबी त्या ट्रेनला काय करावं लागेल, अंतर क्रॉस करावं लागेल. म्हणजेच काय आलं, 240ला किती, म्हणजेच 36वर 1 शून्य, 360 मीटर 36 सेकंद. तर 240 मीटर किती सेकंद क्रॉस मल्टिप्लाय पण होतं. पण मला माहीत आहे की बाय व्हिज्युअल मला लक्षात येते की 360वरून 36 कसं आलेलं आहे, 10ने भागलेलं आहे. तर मीही 240ला 10नेच भागतो, माझं उत्तर डिरेक्टली येईल. येते लक्षात मित्रांनो, हीच ट्रिक तुम्हाला सांगायची आहे. बघा, 360ला 10ने भागलं 36 आलं, तर टोटल किती डिस्टन्स मला कव्हर करायचं आहे, 240. तर 240लाही मी काय करेल, 10नेच डिवाईड करेल. 240ला 10ने डिवाईड केले 24. ऑप्शन ए उत्तर आलं माझं. 24 सेकंदात ती ट्रेन त्या पुलास काय करेल, ओलांडेल. तुमच्या लक्षात आलं नसेल तर पॉज करा आणि ते व्हिडिओ बघा. मित्रांनो, हा फ्लो चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला हा फ्लो चार्ट तुमच्या डोक्यात राहील त्यावेळेस तुम्हाला गणित सोडवताना एक्झाममध्ये हा फ्लो चार्टच आठवेल आणि तुमचे डिरेक्टली प्रश्न सॉल्व्ह होतील. याची मी तुम्हाला शाश्वती देतो, कारण जितकं न्यूमरिकल पद्धतीने आपल्याला गोष्टी समजत नाही तितक्या फ्लो चार्ट माध्यमाने आपल्याला गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे मी यासाठी तुम्हाला फ्लो चार्टच्या साह्याने हे गणिते सॉल्व्ह केलेले आहेत. हे तुम्हाला गणिते कुठेही मिळणार नाहीत विथ फ्लो चार्ट. हे तुमच्याच फायद्यासाठी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि हे व्हिडिओ मित्रांना शेअर करा. पुढचा प्रश्न बघा, एक गाडी एका सेकंदाला 20 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे. आता बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. तर तो सोपा प्रश्न कसा सोडवायचा, मीटर प्रति सेकंद. तर किती आहे, 20 मीटर प्रति सेकंद, म्हणजे 20 मीटर एका सेकंदाला. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर प्रति तास जर काढायचं असेल तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतो की 36 सेकंद आणायचे. 20 मीटर एका सेकंदाला, तर 36 सेकंदाला किती, तर 1 सेकंदापासून 36 सेकंद जर कन्वर्ट करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 36नं गुणावं लागेल. मग गुणा 36नं 1ला, 1नं 36ला गुणल्यानंतर 36 तुमचं येईल. तर 20ला पण तुम्हाला काय करावं लागेल, 36नं गुणावं लागेल, कारण दोन्ही साईडला त्याच पॅरामीटरनं किंवा त्याच मल्टिप्लायनं सहगुणकनं तुम्हाला गुणावं लागेल. तर मग 1ला 36नं गुणल्यावर 36 आलं, तर 20ला 36नं गुणल्यानंतर 720 आलं. म्हणजेच 720 मीटर प्रति 36 सेकंद. प्रति 36 सेकंद म्हणजेच काय, तुम्हाला आता 720चा 1 शून्य घालवायचा. 1 शून्य घालवल्यानंतर काय आलं, 72. तर 72 किलोमीटर प्रति तास या ट्रेनचा वेग आहे. जर तुम्हाला समजले नसेल तर हा प्रॉब्लेम परत एकदा सांगतो. बघा, प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एका सेकंदात 20 मीटर धावते, म्हणजे 20 मीटर एका सेकंदात. तर मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळी 36 सेकंदात काढायचं. मग 1 सेकंद आहे, तर 1 सेकंदाचं 36 करायचं असेल तर 36ने मल्टिप्लाय केलं मी तर जर मी उजव्या बाजूला 36नं मल्टिप्लाय केलं तर डाव्याही बाजूला 36ने मी मल्टिप्लाय करेल. म्हणून 20ला 36ने मी गुणलेलं आहे आणि गुणल्यानंतर मला काय आला, गुणाकार 720 आला. 720चा फक्त मी 1 शून्य घालवतो, जो राहील तो माझा किलोमीटर प्रति तास हाच वेग असणार आहे, जे की ऑप्शन नंबर 3 सी हे तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एका आगगाडीचा वेग ताशी 36 किलोमीटर आहे तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे. बघा, किती मीटर आहे. आता बघा, हा प्रॉब्लेम थोडा कॉम्प्लिकेटेड तुम्हाला जाऊ शकतो, कारण 36 किलोमीटर दिलं आहे आणि नंतर प्रति मीटरला किती मिळेल. बघा, जर तुम्ही कन्व्हेन्शनल मेथडनी सॉल्व करत असाल तर थोडे कॅल्क्युलेशन करावं लागेल, पण मी जी सांगितलेली ट्रिक आहे त्यानं जर केलं तर तुम्हाला 10 सेकंदात सॉल्व होईल. बघा कसं,
डाव्या बाजूला मीटर, उजव्या बाजूला सेकंद. किती? 36 किलोमीटर प्रति तास. मग 36वर एक शून्य ठेवा, किती येईल? 360. 360 शून्य ठेवला म्हणून 36 सेकंद घेतले. म्हणजेच तुमचं काय येईल? 360 मीटर 36 सेकंदात. तर मी काय करेल, एका सेकंदात, त्याने काय सांगितलं की दर सेकंदाला, म्हणजे एका सेकंदाला किती मीटर. तर मी काय करेल, उजव्या बाजूला जे 36 आहे 36चं मी 1 करेल. मग 36चं 1 करायचं असेल तर मी काय केलेलं आहे, 360ला 36ला 10ने मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. 36ला 10ने मल्टिप्लाय केल्यावर मला काय मिळेल? 360. तर मला काय सांगितलं, एका सेकंदाला किती मीटर. तर एका सेकंदालाही मी 10ने मल्टिप्लाय करेल. म्हणजेच माझं काय उत्तर येईल? 10 सेकंद हे माझं उत्तर येईल. म्हणजेच त्या आगगाडीचा प्रति सेकंद 10 मीटर इतका वेग आहे. म्हणजे आन्सर काय येईल? 10 मीटर प्रति सेकंद. ऑप्शन नंबर डी, चौथं हे तुमचं उत्तर आहे. हा फ्लोचार्ट मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे आपले काय आहेत, लेक्चर आहेत. तर हे लेक्चर तुम्ही बघितले, हे लेक्चर तुम्ही शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करून बघण्यास सांगा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.